यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गुढ व्हावा, आता निशिंतीने पावलो विसावा. होता अट्टहास, शेवटचा दिस गुढ व्हावा, आता निशिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झालिया वेचाचे, कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तिन्ही गुणी, आता निशिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी, आता निशिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, त्यांच्या प्रवादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा.
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती त्या लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंड ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या काळा चालवी सकळा नामा म्हणे याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस घोडवावा आत्ता निशिंतिनी पावलो विसावा तर्या धावा तृष्णेचिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा यक्ष यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे देहुगावचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट वारकरी संप्रदायाचं वैभव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा कोण तुकोबा आहे अमोलदादा ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता आकाशाची विशालता समुद्राची अथांगता हिमालयाची उत्तुंगता आईची वात्सल्यता आणि मित्राची सख्यता कधी कधी वज्रापेक्षा कठोर तर प्रसंगी लोण्यासारखे मृदू शब्द ज्यांच्या वाणीमधून बाहेर पडतात ते तुकोबा कोण भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा वैराग्याचा पुतळा चैतन्याची चितकळा म्हणजे तुकोबाराय मायबाप कोण अरे ज्यांच्या घरात नाही घाण पोटात नाही आण गावात नाही मान तरीही चित्तात समाधान ते तुकोबाराय तात्या कोण ज्यांच्या घरात मोडकी खाट फुटका माठ गळक ताट तरीही शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट ते तुकोबाराय आणि त्या तुकोबारायांचा चार चरणाचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग असून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला माणसाच्या जीवनात आयुष्यात शेवटच्या क्षणाला महत्व असतं आणि तो शेवटचा क्षण अर्थात मानवी जीवन सफल होण्याकरता ज्या प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागती ते प्रयत्न कोणते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात. कीर्तनरूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. मायबाप ज्या पवित्र पुण्य पावन भूमीमध्ये आपण जन्माला आलो ती पुण्यभूमी म्हणजे विश्व माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेली ही पुण्यभूमी आहे. आणि अशा पुण्यभूमीमध्ये तुमचा माझा जन्म झालाय. ज्या पुण्यभूमीमध्ये जन्म झालाय तो माझा महाराष्ट्र आहे. माझा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राला महान का म्हटलं जातं त्याचं कारण आहे की हा महाराष्ट्र संत भूमी म्हणून ओळखला जातो. देवभूमी म्हणून या भारत देशाला जरी ओळखला असेल तरी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. कहते हैं अयोध्या वैराग्य की भूमि है, कहते हैं वृंदावन प्रेम की भूमि है, कहते हैं द्वारका कर्म की भूमि है. वैसे महाराष्ट्र ही संतों की भूमि आहे. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखल्या जातं. ह्या महाराष्ट्राचा हा गौरव आहे. मायबाप का गौरव केला जातो? कारण या महाराष्ट्रामध्ये संत आहेत, या महाराष्ट्रामध्ये ग्रंथ आहे, या महाराष्ट्रामध्ये पंथ आहे, या महाराष्ट्रामध्ये भगवंत आहे. म्हणून या महाराष्ट्राला महान म्हटलं जातं. मायबाप कोणते संत? ज्ञानोबा तुकोबा यांसारखे संत, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, वारकरी संप्रदायासारखा 18 पगड जाती धर्माला आणि 12 बलुतेदाराला एकत्रित घेऊन जीवनाचा यथायोग्य वाटचाल दाखवणारी दिव्य परंपरा म्हणजे वारकरी संप्रदायासारखा पंथ. आणि गोरगरिबांचा, दिनांचा, दुःखितांचा, दलितांचा, शोषितांचा, पीडितांचा, गोरगरिबांचा कैवारी माझं पांडुरंग हा भगवंत आहे. म्हणून हा महाराष्ट्र महान आहे. मायबाप कोणी म्हणेल मायबाप महाराज काय करतात तुमचे संत? अहो संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? पंथ दाखवतो भगवंत. काय करतो भगवंत?
तुमच्या आमच्या जन्मवर्णाचा करतो अंत, आणि याचा मूळ पाय आहे संत. म्हणून संताया भजावे सर्वस्वी. ठरा आणि अशा साधू संतांच्या पावन भूमीमध्ये आपण आपल्या जीवनाची यथायोग्य वाटचाल करतोय. आजची कीर्तन सेवा ही नैमित्तिक स्वरूपाची कीर्तन सेवा आहे. वारकरी संप्रदायामध्ये दोन सेवा असतात, एक नित्य स्वरूपाची आणि एक नैमित्तिक. त्यातली आजची सेवा म्हणजे कैलासवासी सकाराम दादा पदू म्हात्रे यांच्या इकडच्या भाषेत रातीच्या महाराज बरोबर, आणि आमच्या मराठवाड्यामध्ये आळंदी क्षेत्रामध्ये दिवसाचं म्हणजे 13व्याचं किंवा गंगा पूजनाचं असा, पण आपल्याला ज्या भाषेत समजतं रात्रीच्या कीर्तनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण येण्याचा योग आला. आणि त्या संबंधातून कीर्तन म्हटलं की आता एकल्याचा नवे खेळ मनोनी मेळ मिळविला. कीर्तना करता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य अभिनव गंधर्व रघुनाथजी खंडाळकर गुरुजी यांचे पटशिष्य आमचे ज्ञानेश्वर महाराज आंभोरे हे पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजवून महाराजांचं स्वागत करा. आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचं वैभव आदरणीय आमचे ज्ञानेश्वर महाराज पाटील, नावातच पाटील असल्यामुळं असं एक रुबाबदार व्यक्तिमत्व आणि गायनातला उत्कृष्ट असा आवाज की ठाणे जिल्ह्याला ज्याची पसंती आहे असा एक आवाज म्हणजे आमचे माऊली महाराज. आणि त्यांना साथ देण्याकरता ज्येष्ठ आहेत पण आपल्या परिसराचं भिवंडी तालुक्याचं वैभव आदरणीय आमचे सुनील महाराज. आणि या सगळ्यांची सेवा करण्याकरता तुम्हाला आम्हाला तालात नाचवण्याकरता ज्यांनी काम केलंय, आतापर्यंत सुंदर असं वादन केलंय आमचे शिवम पाटील आदरणीय दादाची देखील या ठिकाणी उपस्थित आहे. उत्कृष्ट असा मृदंग आपल्या माध्यमातून या ठिकाणी सेवा होते. आणि आमचे परममित्र जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू वारकरी संप्रदायासह गोमातेची सेवा करण्याकरता आदरणीय महाराजांच्या चिदानंद स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जीवनाची यथायोग्य वाटचाल करणारे, जीवनाचं भान आणि जगण्याची रीत नसलेली पिढी एकीकडे निर्माण होत असताना दुसऱ्या बाजूला चांगल्या आचाराची आणि शुद्ध विचाराची पिढी निर्माण करण्याचं काम आदरणीय महाराज या ठिकाणी करत आहेत. आदरणीय आमचे अमोलदादा गांगुर्डे यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. आदरणीय तुकाराम महाराज आहेत विनेकरी, दादा आहेत वारकरी संप्रदायासह गोमातेची सेवा करण्याकरता. आणि या सगळ्यांना एकत्रित ज्यांनी आणलंय ते आमचे बाळाराम तुकाराम पाटील म्हात्रे पाटील यांच्या प्रमुख आग्रहा खातर या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण मनोहर महाराजांनी आग्रह केला आणि या ठिकाणी येण्याचा योग आला. तात्या तुमच्यासारख्याचं दर्शन आमच्या जीवनामध्ये होते. वारकरी संप्रदायाकरता ज्यांचं जीवन समर्पित आहे असं एक अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला हा परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढी परिस्थिती गंभीर असताना वातावरण आहे तात्या पावसा पाण्याचं, पण पोरगा आलंय पुण्याचं, ठिकाण निवडलंय कीर्तनाकरता ठाण्याचं, कारण सगळे गायक या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळं वातावरण झाले गाण्याचं. आदरणीय आमचे मनोहर महाराज यांच्या माध्यमातून आपली सेवा करण्याचा योग आला. उर्वरित वेळेमध्ये आपली सेवा आपण करण्याचा प्रयत्न करू. ज्यांच्या माध्यमातून शूटिंग आपली अतिशय सुंदर भिवंडीचं माहेरघर युट्यूब चॅनलचे आमचे सर्व आदरणीय कमलाकर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा देखील पाहायला मिळणार आहे. आणि या सगळ्यांचा आवाज, सुमधुर आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता आमचे सिस्टीम वाले आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद वाटला. मानवी जीवन जगत असताना मानवी देहाची संपन्नता, मानवी देहाची सिद्धता, मानवी देहाची समर्पकता, मानवी देहाची सार्थकता ज्या साधनेने प्राप्त होते त्याचं नाव परमार्थ आहे. आणि त्या परमार्थाची साधना अखंड अविरतपणे चालू राहावी याकरता ऐकावं लागते, त्याचं नाव कीर्तन आहे. कशा करता असतं तात्या कीर्तन? समाजाचं बिघडू नये वर्तन, समाजामध्ये घडायला पाहिजे परिवर्तन, म्हणून आम्हाला साधू संतांनी सांगितले करायला कीर्तन. विठाला
सेवेसाठी निवडला. सध्याच्या या धावत्या कलेच्या विकृत काळामध्ये मानवी प्राण्याला सुखाच्या किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता एकच विचार कामयाब आहेत, त्याला पवित्र वारकरी संप्रदायाची विचारधारा म्हणतात. ही विचारधारा एवढी मजबूत आणि एवढी बलवान आहे की जगातल्या प्रत्येक माणसाने याचं आचरण करायचं ठरवलं तर जगामध्ये दुःख नावाचा पदार्थ शोधावा लागेल. ही वारकरी संप्रदायाच्या विचाराची व्यापकता आहे महाराज. आणि एवढा विचार, मोठा विचार घेऊन आपण चालतोय. आता वारीचं वातावरण आहे अमोल महाराज, आणि त्या वारीच्या वातावरणामध्ये किती आनंद असतो ते वारीला जाणाऱ्यालाच कळते महाराज. वारीचं महत्व आपल्याला माहित आहे, कारण आपण हाडाचे वारकरी आहेत. आपलं जीवन हे वारी आहे. आणि अशा पवित्र वारीची सुद्धा देखील या ठिकाणी आपण आता 7-8 दिवसानंतर सुरुवात होणार आहे. अशा पवित्र पुण्यभूमीमध्ये आपला जन्म झालाय. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत. 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यात सज्जन हो. त्यातली पहिली गोष्ट आहे, पहिले आपण भाग्यवान आहोत की आपल्याला माणसाचा देह मिळाला. दुसरी गोष्ट असं आहे की तो भारतात मिळाला. आणि तिसरी गोष्ट आहे की तो माझ्या महाराष्ट्रात साधू संतांच्या नंतर मिळाला. म्हणून तुम्हाला आम्हाला जो काही आजपर्यंत हे परमार्थ कळाले ना, हे साधू संतांचे उपकार आहेत. त्यांचे उपकार म्हणून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जीवनात कधीच आपल्याला माघार घ्यायची वेळ येणार नाही आणि कधीच रडण्याची वेळ येणार नाही. ही आमच्या साधू संतांनी परंपरा दाखवून दिली महाराज. विठाला सध्या जगाची परिस्थिती फार वेगळी बनत चाललेली आहे मायबाप. माणूस माणसामध्ये राहिला नाही. माणुसकी पूर्णपणे संपुष्टात आली. अरे सक्का भाऊ पक्का वैरी व्हायला लागला. जी आईने आपल्याला लहानपणी खायला घातलं, फिरायला नेलं, त्या आईला आई आणि बापाला बाप न म्हणणारी मुलं आजकाल जन्माला यायला लागली. म्हणून ती पिढी चांगली घडण्याकरता कुठंतरी अशा कीर्तनाची माध्यमाची गरज आहे महाराज. कीर्तने साधं माध्यम नसून महाराज जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. ही हरिकथा एवढी पवित्र आहे म्हणून साधू संतांनी तुमच्या आमच्या करता हे अभंग लिहून ठेवलेत महाराज, की जेणेकरून आज तुकोबाराय गाथेच्या रूपानं, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपानं तुमच्या माझ्यामध्ये आजही आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांचं दर्शन होते महाराज. समाजाचा सुधरावा माथा म्हणून ज्यांनी लिहिला गाथा. अरे इकडे तिकडे काय पाहता, या जगामध्ये देवच असा एक आहे दाता. त्याला पाहता पाहता तुम्ही माणूस माणूस न राहता तुम्हीच देव होता सुनील महाराज. म्हणून अंतकरणातून ऐका हरीची कथा, तरच होईल जीवनात तुमच्या दुर्व्यथा. याच्यासाठी लिहिला तुकोबारायांनी गाथा. मानवी जीवन भंगू नये म्हणून जे अभंग गावे लागतात ते अभंग ज्या साधू संतांनी तुमच्या आमच्या हाती दिले, त्या तुकोबारायांचा महाराष्ट्र हे मायबाप जे कधीच पावत नाहीत भंग. जे गात असताना तुम्ही आम्ही त्याच्यामध्ये होत असतो दंग. या जगामध्ये असा एकच आहे रंग, त्या रंगात रंगला की पुढे उभा राहतो श्रीरंग. याच्यासाठी साधू संतांनी गायलेत अभंग. विठाला पवित्र पुण्य पावन भूमीमध्ये आपला जन्म झालाय. खऱ्या अर्थानं आजची सेवा ही आदरणीय सखाराम दादाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळ्यांच्या माध्यमातून, या म्हात्रे परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी आहे. खरंच आनंद वाटला. अहो जाणाऱ्या व्यक्तीला आपण थांबू शकत नाही का? इथं गरीब असो की श्रीमंत असो, एक दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये जाणं हे निश्चित आहे महाराज. कारण आपल्याला साधू संतांनी सांगितलंय मायबाप, ज्या वेळेला आयुष्याची नाळ तुटली ना माऊली महाराज, त्या दिवशी एक दिवस आपल्याला थांबावं लागतं. हे मात्र निश्चित आहे. म्हणून जोपर्यंत आपल्या आयुष्याचा दोरा तुटत नाही ना, तोपर्यंत आपण पवित्र कार्य करा. कारण एकदा आयुष्य संपलं ना, आपल्या हातात काही नाही महाराज. तुटला
भुईमुगाच्या शेंगातला शेंगदाणा बाजूला गेला की टरफलाची किंमत शून्य. तसं या शरीरातला प्राण निघून गेला की या शरीराची किंमत शून्य. महाराज झाला प्रेत रूप शरीराचा भाव आणि लक्ष्यला ठाव मशांचा. फुलाचा सुगंध संपला की मुक्काम त्याचा उकंड्यात आहे. भुईमुगाच्या शेंगाचा शेंगदाणा जर बाजूला केला तर त्याचा मुक्काम चुलीमध्ये मायबाप. आणि या शरीरातला प्राण निघून गेला सज्जन हो की याचा मुक्काम मशानात आहे. लक्ष्यला ठाव मशानाचा. आणि मग माणसं म्हणतात महाराज मेल्यानंतर तात्या किती वेळ आपल्याला घरी ठेवू शकतात लोक? 1-2 तास 3 तास लई पाहुणे लांबचे असेल तर आणखी अर्धा 1 तास. पण जे आपल्यावरती जीवापाड प्रेम करतात ना मायबाप तेच माणसं म्हणतात आता लई वेळ करू नका. अरे एवढं जग स्वार्थी आहे मायबाप. जीवापाड प्रेम करणारी माणसं माणूस गेल्यानंतर नावानं कधी हाक मारत नाहीत. अरे ग्वाडी कुठपर्यंत आली असं म्हणतात. एवढ्या स्वार्थी जगतामध्ये आपण जगतोय. म्हणून तुम्ही आपण आपला विचार करायचा जेणेकरून आपला उद्धार कशामध्ये आहे. आणि जो साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवला ना त्या मार्गाचा अवलंब करा सज्जन हो. या जगात कुणीच कुणाचं नाही रे. दोरे टाकून पळती रांगा पोरे. म्हणून सज्जन हो जीवन जगत असताना साधू संतांनी दाखवलेली परंपरा सांभाळण्याचा प्रयत्न करा. जीवनाचा उद्धार करून घेण्याचा मार्ग म्हणजे जगातला एकमेव मार्ग आहे महाराज. संत आपल्याला मार्गदर्शक भूमिकेमध्ये असतात सज्जन हो. आणि त्यांनी आपल्याला सांगितले माणसाला वाटते माणूस निघून गेला, माणूस निघून गेला. अहो भगवद्गीतेमध्ये सांगतायत भगवान अर्जुनाला, अर्जुना अरे ज्याचा ज्याचा जन्म झालाय ना त्याला एक ना एक दिवस थांबावं लागणार. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये अमोल महाराज आपल्याला संस्थेमध्ये सांगितलं जे ज्यातच हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्युश्च तस्माद परिहर्यते नत्वम सूचितुमर्हसि. म्हणजे ज्याचा ज्याचा जन्म झालाय उपदेशे नासे नासिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा ज्याचा जन्म झाला ना त्याला एक ना एक दिवस थांबावं लागतं. काहीच आयुष्य हे सेकंद काट्याप्रमाणे आहे, काहीच आयुष्य हे मिनिट काट्याप्रमाणे आहे, काहीच आयुष्य हे तास काट्याप्रमाणे आहे. परंतु प्रत्येकाच्या जीवनात जाणं हे मात्र निश्चित आहे.
देह हा एक दिवस जाणार आहे. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. हे जाणं हे प्रत्येकासाठी निश्चित आहे महाराज. म्हणून गेलेल्या बद्दल महाराज कधी शोक करण्याची काही गरज नाही, कारण हे एक दिवस ज्याचा आहे त्याला द्यावं लागतं महाराज. अरे मना शोक करीसी कितीही तव वायाची धन संपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझी हाती. या जगतामध्ये तात्या आयुष्य कोणाच्या हातात नाही आणि आपलं भविष्य देखील कोणाच्या हातात नाही. लोक आता म्हणतात, अनेक लोक दुसऱ्याला हात दाखवण्याचा प्रयत्न करतात की दादा माझं भविष्य पहा. बाजारामध्ये आपण पोपट घेऊन बसणारे माणसं देखील बघतोय महाराज. एक माणूस पोपट घेऊन रोज बसायचा, कल्याणच्या बाजारामध्ये भिवंडीच्या बाजारामध्ये यायचा, लोकांचं भविष्य सांगण्याचं काम करायचा. आला माणूस त्याचा हात बघायचा, पोपटाला सांगायचा याचं भविष्य काय. पोपट रोज एक पान चांगलं काढायचं, जसं कर्म आहे तसं त्याचं निघत राहायचं. भविष्य निघायचं, बघायचं, वाचायचा, दाखवायचा, लोकांना आनंद वाटायचा, काहीतरी आपल्या जीवनामध्ये आहे या भ्रमात लोक पण खुश राहायचे. पण एक दिवस तो बाजाराला न जाता घरीच बसला आणि बसल्या बसल्या अमोलदादा विचार केला त्यांनी, जगाचं भविष्य तर आपण रोजच बघतो, परंतु आपलं पण भविष्य एका दिवशी आपण बघितलं पाहिजे. म्हणून त्या पोपटाला विनंती केली, अरे जगाचं भविष्य तू रोज सांगतोस, आज रिकामा वेळ आहे, माझं भविष्य दाखव. पोपटाचा कार्यक्रम ठरलेला महाराज. भविष्य दाखव म्हणलं की बरोबर पान काढायचं. असं तात्या पान काढलं त्यांनी आणि ह्याने वाचून दाखवलं तर त्याच्यावर असं लिहिलं होतं, अरे 1000 दळभद्री मेल्यानंतर तुझा जन्म झाला आहे, तू काय लोकांचं भविष्य सांगणारस. अरे अनेकांचं भविष्य अंधारात घालण्याचं काम तुम्ही या पोपटाच्या माध्यमातून करताय. अरे हे थोतांड बंद करा, लोकांना भक्तीला लावा, त्याच्यात खरं भविष्य आहे आणि आयुष्य खरं जगण्याचा आनंद त्याच्यामध्ये आहे. म्हणून सांगण्याचा महत्वाचा मनोहर महाराज मुद्दा माझा असा आहे, आयुष्य आणि भविष्य त्या कुणाच्याच हातात नाही. म्हणून त्याच्याविषयी शोक करण्यामध्ये अर्थ नाही. अनेकांना 14 चौकड्या लंका नाता तेही गेले, निघून गेले महाराज. 99 सहस्त्र राया दशरथा तेही गेले स्वर्ग पंथा मागे सर्वथा नुरवीची. 14 कल्प मार्कंड्याकडे तै लोमहर्षणाचा एक लोम झळी. बकदा लब्याचे निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा. अरे अनेक जण निघून गेले, तुमचं माझं काय महाराज. म्हणून सज्जन हो, याच्यामध्ये खंत बाळगण्यात अर्थ नाही. देहरूपी गावाला आलेल्या प्रत्येक जीवाला 2 सोहळे साजरे करावे लागतात. त्यातला पहिला सोहळा आहे तो म्हणजे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे तो म्हणजे मृत्यूचा महाराज. ज्ञानोबाराय सांगतात, देहाची या गावा आली या जन्म मृत्यूची या सोहळिया ना मनात जाय धनंजया जिया परी. अरे त्या ठिकाणी नाही म्हणता येत नाही, ते दोनही सोहळे स्वीकारावे लागतात, कारण आपण मृत्यू लोकात जन्माला आलेले आहोत महाराज. आणि या ठिकाणचा नियमच आहे, मानवी देहाची इति कर्तव्यता संपली त्याला जाणं निश्चित आहे. तुमचं आमचं सोडा महाराज. अवताराधिक देवाधिकांना सुद्धा इथं राहता येत नाही महाराज. उपजल्या पिंडा मरण सांगाते आणि मरते उपजते सर्वीची ते. प्रत्येकाला जाणं हे निश्चित आहे महाराज. अहो मृत्यूच्या पुढं म्हणून महाराज कितीही धनाढ्य असू द्या आणि कितीही बलाढ्य असू द्या, मृत्यू न पाहे धनाढ्य, मृत्यू न पाहे बलाढ्य. कधीच तो धनवान पाहत नाही,
ताकदवान पाहत नाही. आणि धनवान आणि ताकदवानाच्या जर आरी जर हा मृत्यू गेला असता ना, तर लोकांनी दादा सुटकेस देऊन मृत्यूला बाजूला केला असतो. त्याच्या आधी कधीच जात नाही. या जगतामध्ये साधू संत सोडता सगळ्याला जो हरवतो त्याचं नाव मृत्यू आहे महाराज. म्हणून तो मृत्यू हा प्रत्येकाला महाराज एवढा बलाढ्य आहे. कामना आहे तेरी ताकद, कामना है तेरी दौलत, छोड़ कर अपनी ऊंची हवेली, अपने आंगन से उठना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी तब घर से बाहर निकलना पड़ेगा. म्हणून वक्त ऐसा भी आएगा नादान, तुझको काटो से चलना पड़ेगा. म्हणून जीवन जगत असताना मृत्यूला आपल्याला समीप जायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवून आपण जीवनामध्ये वाटचाल केली पाहिजे. त्या पद्धतीने कर्म केलं पाहिजे, कारण केलेलं प्रत्येक कर्म हे तुम्हाला आम्हाला भोगायचंय. म्हणून जीवन जगत असताना आपण आपल्या जीवनामध्ये काय करतोय. अरे देवाने हा सुंदर नरदेह दिलाय, याच्या त्याच्या करता नाही, याच्या त्याच्या उचापात्या करण्याकरता नसून भगवंताची भक्ती करण्याकरता दिलाय. मायबाप, हा 3.5 हाताचा जो नरदेह भगवंतानी दिलाय ना, तो त्याच्या करता दिलाय की त्याचं भजन करण्याकरता महाराज. त्या भजना व्यतिरिक्त आपण कशातच डोकं लावण्याची गरज नाही महाराज. कबीरदास महाराजाचं सुंदर एक वाक्य सजन हो, मनुष्य जन्म अनमोल रे, तो पैसा पुन्हा कमवता येतो. एखाद्याचा मित्र त्याच्यापासून जर दूर गेला ना, तो मित्र देखील पुन्हा कमवता येईल. त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो तुम्ही महाराज, एखाद्याची पत्नी जर त्याच्यापासून विभक्त झाली ना, ती पत्नी देखील पुन्हा मिळू शकते, पण हा माणसाचा देह पुन्हा मिळणार नाही. सज्जन हो, त्याला शास्त्राचा पुरावा आहे. शरीरात पुन्हा या जगात सर्व काही मिळेल, पण माणसाचं शरीर पुन्हा मिळणार नाही. म्हणून सज्जन हो, तुकोबाराय सांगतात, बरं हे वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. अरे आपलं काहीतरी पुण्य होतं आणि भगवंताची कृपा झाली म्हणून हा 3.5 हाताचा निर्णय तुम्हाला आम्हाला मिळाला. प्रत्येक निर्माण करण्याची काही ना काहीतरी अपेक्षा असते. तसं भगवंताची या नरदेहापासून एकच अपेक्षा होती, आणि हा किमान हातही माझं नाव घे. परंतु महाराज तुम्ही आम्ही नाही केलं. ज्ञानोबाराय सांगतात ते बाजूला साडून आपण नको ते स्फोटाने केले. ज्ञानोबाराय म्हणतात, बाहेर शरीराची या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यात तो आघावा सांडोनी रे, ज्याच्या करता या शरीरूपी गावाला आलोय ना, आवडी हे सगळं बाजूला सारलं.
मग हिंडावं लागेल तुम्हाला आमच्या संग मटामटाने. म्हणून हात जोडून विनंती करतोय सज्जन हो, हा 3.5 हाताचा नरदेव भगवंताने त्याची भक्ती करण्याकरता दिला. त्याची भक्ती करा. किती सुंदर बनवलंय. इथं बसलेला माणूस एकासारखा एक माणूस नाही महाराज, प्रत्येक माणूस वेगवेगळा दिसतोय. या आरती वेगवेगळे माणसं आहेत म्हणून सगळं सुरळीत चाललंय तात्या. आणि सगळे जर सारखेच बनवले असते तर लय घोटाळे झाले असते. आता नुसतं आधार कार्ड घेऊन सुद्धा लोक नावाला पैसे उचलून आणाले. एवढं जग पुढे गेलंय. म्हणून सांगण्याचा महत्वाचा मुद्दा आहे असा सज्जन हो, भगवंतानी सुंदर बनवलंय. जिसकी रचना है उतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. याची रचना जर एवढी सुंदर असेल ना माय बाप, तो देव किती सुंदर असेल. आणि अशा सुंदर परमात्म्याची आपल्याला प्राप्ती करून देण्याकरता हा 3.5 हाताचा नरदेव मिळाला. म्हणून भक्ती करा. पण माणसं भक्तीच्या नादी लागत नाहीत महाराज. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. त्याच्याकरता आपला जन्म नाही झाला सज्जन हो. काय केलं? त्या खूबसूरत अल्लाने तुझं बनवाई. किती सुंदर बनवलं महाराज. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भव रोग. त्याच्याकरता हा 3.5 हाताचा नरदेव दिला महाराज. त्याच्याकरता आपण नाही वापरत. त्या खूबसूरत अल्लाने तुझं बनवाई, पण राम नाम दिन देखो यारो चुप खाली गमाई. मग राम नाम न घेता काय केलं? मेरा मेरा सब ही मेरा सब मिलाया. 184 फळ हे भेटलं महाराज. ज्ञानी फल पाया. पण ऐका सज्जन हो, कौन किसी का साथी यारो, कौन किसी का सगा. अंत काल की सुध रखना नहीं तो पावेगा तू दगा. तात्या बाळाराम शेठ लक्षात ठेवा, या जगात कोणीच कोणाचं नाही. ऐका ऐका, आपली रोजच्या भाषेतली म्हणून माझा सारा गाव मामाचा, पण एकही नाही कामाचा. म्हणून मायबाप तुम्ही पैसा कमवा, तुम्ही घामाचा. कारण हा देह आहे प्रभू रामाचा, प्रभू रामाचा. हा 3.5 हाताचा देह माझ्या परमात्म्याने दिलाय. हा परमात्म्याचं चिंतन न करता जगाच्या नादी लागू नका. कारण हे जग एवढं स्वार्थी आहे. एखाद्याच्या खिशामध्ये जर 50,000चं बंडल असेल ना, त्याच्या तुमच्या खिशामध्ये 1 लाख जर असतील ना, तर भिवंडीच्या बाजारात भेटल्यानंतर 1 किलोमीटरहून आवाज येईल असा तात्या म्हणून लोक आवाज मारतील. का हे परिणाम कशाचा आहे तात्या? खिशातल्या 1 लाख रुपयाचा आहे. कबीरदास महाराज म्हणतायत नाही बाबा, सब पैसों में भाई अपना साथी कोई नहीं, जब तक अपने पल्लव में पैसा है तब तक लोग. खिशात पैसे असले ना, लोक लांबून लांबून पाटील पाटील माऊली असं बोलतायत. रस्त्यावर काहीच नाही महाराज. म्हणून एवढ्या स्वार्थी जगतामध्ये राहत असताना सज्जन हो, आपण आपला विचार करा. आणि ज्यांनी हा 3.5 हाताचा नरदेव दिलाय ना, त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करा. अभंगाचं पहिलं